सुद्धा ते करताय। एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरंगेला त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातायत तेव्हा तुम्ही का गप्प बसतात। मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही। आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना आवरा। तुम्ही आता केलत ना, आम्ही कोर्टात लढू। तुम्ही अशा उलटे सुलटे आदेश दिलेत ना, आम्ही रस्त्यावर लढू, आम्ही निवडणुकीत लढू। नाहीतरी आतापर्यंत तुमच्या पाट्या उचलल्यात ना रे आम्ही। एक दिवस असा येईल की आमचा हा गोर गरीब ओबीसी भटका विमुक्त हा सुद्धा पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उठवायला लावल्याशिवाय राहणार नाही। हे तुम्ही केलं, हे ओढवून आणलं हे संकट। मराठा समाजातील नेत्यांना मी जेव्हा सांगतो अरे बोलायच्यावर सगळे एकदम मूग घेऊन बसलेले आहेत, त्याचा अभ्यास नाही, आरक्षण कशासाठी हे खातात हे माहित नाही, तो सांगतो आणि तुम्ही टाळ्या वाजवता, गप्पा बसता फक्त राजकीय फायद्यासाठी। तुमचा राजकीय फायदा जर त्याच्यात असेल तर राजकीय नुकसान कसं करायचं हे सुद्धा मला माहिती आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। आतापर्यंत खूप आम्ही सहन केलं, पण जेव्हा आम्हाला कळलं चुप रहकर क्या मिलता है आखिर, चुप रहकर